नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते। तर मी अजून काही 2 ब्लाउज शिवलेले आहेत, तेच मी तुमच्याबरोबर शेअर करते। तर इथे बघा, हे एकाच कस्टमरचे काल 2 दाखवलेले ते एकाच कस्टमरचे ब्लाउज होते आणि हे पण 2 एकाच कस्टमरचे। 2 कसे त्यांचे 5 ब्लाउज होते, 3 साड्या पिको फॉलला होत्या आणि 5 ब्लाउज होते। तर पिको फॉलला मी आजच साड्या दिलेल्या आहेत त्या, तर मी पिको फॉलला साड्या बाहेर देते आणि फक्त ब्लाउज वगैरे ड्रेस वगैरे असं शिवते मी। पिको फॉल मी करत नाही। साधारणतः काय होतं, पिको फॉलला जास्त वेळ जातो, त्याच्यामुळे शॉप वगैरे असल्यामुळे पिको फॉल आणि माझ्याकडे मशीन पण नाही, तर त्या हेतून मी अजिबात पिको फॉल करत नाही। घेते मी कस्टमरची हिऊ नाही म्हणून। इथे बघा, हा पूर्ण गोल गळा बघू शकता, पूर्ण गोल गळा आहे। तर बघा, हा पूर्ण गोल गळा आहे, तो प्रिंटेड पीस आहे हा। त्याच्यानंतर पुढून हा कटोरी ब्लाउज, कटोरी बघा खूप व्यवस्थित आले आहे। गळ्याची फिनिशिंग पण पहा, खूप सुंदर गळ्याची फिनिशिंग आहे। तर फिनिशिंग एकंदरीत व्यवस्थित आहे। त्याच्यानंतर याचे स्लीव्ज आपण 3/4 स्लीव्ज ठेवलेले आहेत, बघू शकता। तर फिनिशिंग बघा, ही एकच नंबर फिनिशिंग आलेली आहे। ज्यावेळेस इथे हे आणि हे एकाच जागेवर येतात, तर समजायचं तुमचं ब्लाउज एकदम व्यवस्थित शिवण्यात आलेला आहे। ज्यावेळेस खालीवर होईल तर समजायचं तुमचा ब्लाउज कुठेतरी चुकले आहे। तर हा एकंदरीत हा ब्लाउज खूप सुंदर झालेला आहे। त्याच्यानंतर आणखी पण एक शिवलेला आहे। तर क्लासला मुलगी असल्यामुळे तिच्याकडे थोडासा वेळ द्यावा लागतो, 1-1.5 तास, आणि नंतर राहिलेल्या वेळात हे काम करावं लागतं, घरचं काम करून। तर कोणी ज्या महिला असतील ज्यांना घरचं काम वगैरे करून असे ब्लाउज मध्ये थोडंसं शिवायला शिकायचं असं शिकणाऱ्या मुलींसाठी, महिलांसाठी आहे हे। हे तुम्ही वापरू शकता। आता हे सगळे प्रिंटेड पीस आहेत, एकदम डिझायनर पीस आहेत हे। तर हे कुठल्याही साडीवर मॅच होऊन जाते हे, त्यासाठी कस्टमरने शिवलेलं आहे। जास्त ब्लाउज न शिवता हे कुठल्या पण साडीवर मॅच झाले पाहिजे। तर त्याच प्रकारे हा पण ब्लाउज झालेला आहे, पूर्ण गोल गळा बघा। एकंदरीत खूप सुंदर अशी ह्या ब्लाउजची फिनिशिंग आलेली आहे। हा पीस पण एकदम प्रिंटेड पीस आहे बघा, त्याच्यावर शाईन वगैरे टिकली वर्क आहे याच्यावर, साधारणतः म्हणलं तरी चालेल। तर बघू शकता, खूप छान असा हा कटोरी ब्लाउज झालेला आहे। याची फिनिशिंग बघा, एकच नंबर झालेली आहे फिनिशिंग, एकच नंबर याची फिनिशिंग आहे। तर याच्या स्लीव्ज कपडा कमी असल्यामुळे याच्या स्लीव्ज 5.5 पर्यंत झालेले आहेत ह्या उंचीला, आणि दंडेकर 5.25 पर्यंत असेल। तर याची उंची थोडी स्लीव्जला कपडा नसल्यामुळे, नाही तर माझं डोक्यात होतं की याची 3/4 स्लीव्ज बनवा म्हणजे आणखी ब्लाउजला छान वाटेल, पण कापड नसल्यावर काय करणार ना। त्यामुळे कस्टमर म्हणलं चालेल ठीक आहे, काय हरकत नाही, कापड नाही म्हणल्यावर तुम्ही 3/4 स्लीव्ज करा त्याची। तर मी पण त्या हिशोबाने सांगत असते, जर फोन करून सांगितलं कस्टमरला की होत नाही याच्यात म्हणून, तुम्ही 3/4 स्लीव्ज होणार नाही त्याची, साधीच शिवा छोटी बाही। तर असे 2 ब्लाउज झालेले आहेत हे। त्याच्यानंतर अजून हे रेड कलरचा बघा साडीवरचा ब्लाउज आहे हा। तर बघा, हा आता शिवायचा राहिलेला आहे, फक्त हे अस्तर वगैरे जोडून घेतलेलं आहे मी, आणि वेळ पण झालेला आहे घरी जायचं। हे बघा, अस्तरच जोडलेलं आहे, स्लीव्ज वगैरे सगळं अस्तर जोडून घेते अगोदर। तर असं अस्तर वगैरे जोडून घेतलं की ब्लाउज पटकन वर्क होतं, त्याच्यामुळे अस्तर हे ब्लाउजला एकदम व्यवस्थित जोडून घेतलं। हे बघा, कटोरीचा पुढचा भाग पण हा बराचसा शिवलेला आहे आणि अस्तर जोडून ठेवलेला आहे। तर हे राहिलेलं काम मी उद्या कंप्लीट करणार आहे, आणि बाकी काही कटिंग करायला मी आज घेऊन जाणार आहे। असे एकंदरीत माझे ब्लाउज 2 आणि म्हणजे 2.5 ब्लाउज कंप्लीट झालेले आहेत दिवसभरात, एक मुलीचा क्लास घेऊन। त्याच्यामुळे थोडासा वेळ तिकडं पण द्यावं लागतं, त्याच्यामुळे ब्लाउजला थोडा वेळ लागतो, आणि माझ्या हाताखाली कोणी पण नाही, कारण ते मला आवडतच नाही अजिबात। काय होतं, नवीन जर तुम्ही दुकान खोलत असाल तर त्यावेळेस तुमच्या हाताखाली जर ठेवली शिवण्यासाठी, तर तिचा परफेक्ट शिवण क्लास नसेल तर ते एकदम वेस्ट टाइम, म्हणजे कस्टमर लवकर येत नाहीत, एकतर आले तर त्यांना कसं व्यवस्थित सांभाळायचं हेच आपल्याकडून खूप महत्त्वाचं काम आहे। तेच जर मेंटेन नाही ठेवलं तर कस्टमर येणार कसे। आणि त्याच्यासाठी मी तर सध्या अजून म्हणजे 5-6 वर्ष झालं माझं शॉप आहे, पण मी अजून ठेवली नाही,
कारण माझं कस्टमर एक 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 टिकून ठेवलेलं, मी बरेच दिवसाचं कस्टमर आहे, त्याच्यामुळे अजिबात ते मी असं दुसऱ्याच्या भरोश्यावर देऊन मोकळे होत नाही. तिथं मीच स्वतः काम करूनच त्यांना देते, त्याच्यामुळे ते पण मला सोडून कुठं जात नाहीत. ते असे टिप्स अँड ट्रिक्स पण ब्लाऊजच्या संबंधित फॉलो करण्यासाठी मला नक्कीच सबस्क्राईब करा. आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा. भेटूया पुढच्या नवीनशा व्हिडिओमध्ये.